पत्रकार परिषद घेण्यात येत आहे, काय नेमका विषय? काल राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड इन्व्हर्टेड कॉमर्स यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई इथे जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी एक जी सभा आयोजित केली होती आणि कळवा येथील सांस्कृतिक कार्यक्रम होता, शिमग्याचा पालखी नाचवायचा, त्या सांस्कृतिक व्यासपीठावरनं पुन्हा एकदा जे काय त्यांच्या आखलेचे तारे त्यांनी तोडले आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे काय आरोप केले याचा तर निषेध मी करतोच। माझा त्यांना एक थेट प्रश्न आहे की हे सगळे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जर त्यांनी जाऊन विचारलं की 2014 साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी बिनशर्त पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला, 2016 साली भाजपच्या केंद्रीय शीर्ष नेतृत्वाबरोबर ज्या काय बैठका झाल्या ह्या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही, 2019 मध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला, पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादाने झाला, राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली, 2022ला पुन्हा एकदा सत्तांतर होत असताना त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या, हे सगळे प्रश्न जर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विचारले तर ते अधिक संयुक्तिक होतील। आणि माझा त्यांना हाही सल्ला आहे की आत्ताच ज्यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेजी यांनी मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, येत्या 10-15 दिवसामध्ये दिल्लीला माझा प्रवेश होईल, अशा प्रकारची घोषणा खुद्द एकनाथरावजी खडसेजींनी केली। त्यांना जाऊन विचारलं की साहेबांनी आपल्याला काय कमी केलं होतं, 2020 मध्ये आपला पक्षप्रवेश झाला, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपलं नाव पक्षाकडनं आमदारकीसाठी गेलं, राज्यपाल नियुक्त आमदारकी आपल्याला मिळाली नाही, तरी लगेच 2022ला जून महिन्यामध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माननीय एकनाथरावजी खडसेंना पक्षातर्फे आमदार विधान परिषदेचं बनवण्यात आलं। त्या एकनाथरावजी खडसेंना त्यांनी प्रश्न विचारले तर बरोबर जास्त अधिक बरं होईल। 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर माननीय अजितदादांचं असलेलं अखंड योगदान, माननीय सुनील तटकरे साहेबांचं असलेलं योगदान आणि त्यावेळेला पहिले प्रांताध्यक्ष म्हणून माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या बंगल्यातनं पक्षाचं चिन्ह, नाव, पहिली झालेली राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा, त्या काळापासून या सर्व नेत्यांचं योगदान इतकं आहे की जितेंद्र आव्हाडांनी विचारण्याची पात्रता किंवा कुवत देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची नाही। सातत्याने सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात, पण राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहेत। ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले, त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड होश में आव, आपली पायाखालची वाळू आता सरकत चाललेली आहे। खारलँडच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होतं की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता, तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आगपाखड केली। मी तर त्यांना 24 तासामध्ये चॅलेंज दिलं होतं, तुमचं पक्ष कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे सांगावं। त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की खारलँडचं ग्राउंड कोणी बंद केले, ग्राउंड बंद व्हावं ही राष्ट्रवादीची भूमिका अजिबात नव्हती। ते ग्राउंड त्यांनी त्यांचं जे व्यक्तिगत जहागीर केली होती त्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे। त्या ग्राउंडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, कळवेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा, पण ती त्यांची वैयक्तिक जहागीर नाही।
तुमचं कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे मात्र कळवेकरांना तुम्ही आज तरी सांगा, हे मी त्यांना पुन्हा एकदा चॅलेंज देतो. पण तुमच्या वापरासाठी पवारांचा वापर करून घेतला आणि तुमची घर बदली नाही, मी स्पष्टपणे सांगितलं ना की 99 साली पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्याला देखील माननीय अजितदादांचं योगदान, माननीय छगन भुजबळ साहेबांचं योगदान, माननीय तटकरे साहेबांचं योगदान हे माहिती आहे. पण तुम्ही मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद कमीच केली. आणि माझं त्यांना आव्हान आहे ना की आता भिवंडीची जागा महाविकास आघाडीमध्ये आपण सुरेश उर्फ बाळा म्हात्रे उभं केलंय, तिथे जाऊन त्यांचा प्रचार करावा. 4 तारखेला कळेल की आपल्यामध्ये जिल्ह्याचं नेतृत्व करायची तरी क्षमता आहे का. महाराष्ट्र तर खूप दूरची बात झाली. शरद पवार यांचं घर घेणारे तटकरे आहेत. अरे मी काय बोललो की बाबा, सूर्याजी पिसाळ, खंडू खोपडे जर कोण राष्ट्रवादीमध्ये असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत. कोण कोणाचं घर फोडत नसतं. एक वेगळी राजकीय भूमिका अजितदादांनी घेतली आणि म्हणून मी त्यांना पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच प्रश्न केला की माननीय शरद पवार साहेबांना जाऊन त्यांनी हे प्रश्न विचारून खुलासा तिकडनं घ्या ना की 2014 साली काय घडलं, 16 साली काय घडलं, 19 साली काय घडलं, 22 साली काय घडलं. त्यामुळे सातत्याने आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडू नयेत. सर्व कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय वस्तुस्थिती आहे हे 5 जुलैला ज्यावेळेला माननीय अजितदादांनी METच्या त्या जाहीर सभेमध्ये स्पष्ट भूमिका घेतली त्यावेळेला ते सत्य